सकाळी आदरणीय श्री अशोकराव दिनकरराव फडतडे यांचे चिरंजीव अनिकेत अशोकराव फडतडे यांनी परिस्थितीची जाण ठेवून जास्त महत्त्व कशाला दिलं असेल, यात बदलच व्हायचा असेल तर एकाच गोष्टीने होतो आणि ते म्हणजे ज्ञान मिळवलं पाहिजे आणि त्यासाठी शिक्षण घेतलं पाहिजे. प्रतिकूल परिस्थिती असताना आताही तुम्हाला लाईट नामकं हे काही नव्हतं त्यांच्याकडे. माझ्या असा अंदाजे मी सांगतो, त्यांनी खंडेराव अभ्यास केला, बरोबर, खंडेराव अभ्यास केला म्हणजे त्याला परिस्थितीची जाण आहे. तोच जीवनामध्ये बदल करू शकतो, अन्यथा कुणी नाही. असे किती बी तुम्ही त्यांना शिकवणी लावा आणि काय करा, काही नाही. मुलांनी स्वतः ठरवलं पाहिजे, मी माझ्या परिस्थितीत मी माझ्या गावाचं नाव करणार, मी माझ्या वडिलांचं नाव करणार. अशी ज्यावेळेस त्याची इच्छा असते त्यावेळी ती प्रखर इच्छा पूर्ण कोण करत असेल तर सत्य संकल्पता दासा म्हणून परमात्मा पूर्ण करी सर्व मनोरथ. सर्व इच्छा आपली पूर्ण होत असते, पण त्यासाठी आपल्या मनाची तयारी असली पाहिजे. मनाने जर आपण ठरवलं कसं आता मी पास होईल, कसं पुण्याला जाईल, कसं काय मी होणार, माझा अमको होणार, अशी त्यांची इच्छा होती आणि प्रबळ इच्छेनं त्यांनी दिल्लीपर्यंत बदल मारले. इतकं सोपं नाही शिक्षण घेणं, शिक्षणात यशस्वी होणं अमकं तर. पण यासाठी सर्वात महत्त्वाचं त्यांच्या आईवडिलांचा आणि त्यांच्या आजीचा आणि त्यांच्या आजोबाचा आशीर्वाद लाख मोलाचा आहे, लाख मोलाचा आहे. आणि हा आशीर्वाद मिळण्यासाठी थोडीशी आपण त्यांची बी सेवा करावी लागते. आणि ही सेवा होण्यासाठी आता ते गेले, परंतु त्यांची तर सेवा आपल्यापासून राहिली. मग आता सेवा कोणाची केली पाहिजे? त्यांच्या समान असणारे तुम्ही संत माय बाप कृपा भरकर कायमी पतित कीर्ती व्हावी. जर संतांची सेवा केली तर ते त्यांच्यापर्यंत पोचतं. आणि म्हणून या ठिकाणी भजन, नामकल्पना, नामस्मरण, अन्नदान हा सर्व कार्यक्रम करायचा असा, उपक्रम करायचा असतो. आणि या निमित्तानं हे सर्व घडतच असतं आणि त्यांच्या कुटुंबाने हे सर्व कार्य केले जात आहे. तेव्हा एवढं मोठं यश मिळवल्याबद्दल आमच्या विठ्ठल प्रसादी भजनाच्या वतीने आणि आता इथं ग्रामस्थ बी आलेले आहेत, तेव्हा समस्त ग्रामस्थ मंडळाच्या वतीनंही त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. त्यांच्या पुढील कार्याला आमच्या विठ्ठल प्रसादी भजनाच्या वतीनं आणि समस्त ग्रामस्थ मंडळ पिंपळवाडी साखरवाडी यांच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण.